पोहे गावात संध्याकाळी माळवे यांच्या दुकानावर दरोडा, माळवेसह मुलगा जखमी. ग्रामस्थांनी तलवारीसह चोरटे पकडले, अंगावरचे कपडे काढत बेदाम चोपले. शिर्डीचे डीवायएसपी शिरीष वमने घटनास्थळी. कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे पल्सर गाडीवर आलेल्या चोरट्यांनी संध्याकाळी 5 वाजता माळवे सराफ या दुकानावर दरोडा टाकला, तर शेजारी वेदांत फुटवेअर व बाबा कलेक्शन या दुकानावरही दहशत केली. या चोरट्यांकडे तलवारी व गावठी कट्टा असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. माळवे सराफचे मालक ज्ञानेश्वर माळवे व त्यांचा मुलगा यात जखमी झाला. आजूबाजूला रहदारी चालू असल्याने माळवे यांनी आरडाओरडा केला असता स्थानिकांनी चोरट्यांना पळून जाताना बघितले. काही तरुणांनी धाडस करत या तरुणांनी दहशत केली, मात्र गावातील जमावापुढे ते पकडले गेले. चोरट्यांची दहशत, काही तरुण आक्रमक झाले. त्यांनी या चोरट्यांच्या अंगावरील सर्व कपडे काढत माहिती मिळाल्यावर शिर्डीचे डीवायएसपी शिरीष वमने, पोलीस निरीक्षक कुंभार, गणेश घुले यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेतील चोरट्यांना त्यांनी ॲम्ब्युलन्समध्ये घालून पुढील उपचारासाठी नेले आहे. आज संध्याकाळी चोरट्यांनी दहशत केली, मात्र ती चोरट्यांच्याच अंगलट आली. चोरट्यांचे मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल ही ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केली. जखमी ज्ञानदेव माळवे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे.